महत्त्वाचा विषय आहे शेतीच्या संदर्भातील. रासायनिक खताला भारतामध्ये जेव्हा प्रारंभ झाला, हरित क्रांतीच्या उद्देशानं रासायनिक खताची मात्रा शेतामध्ये वापरायला सुरुवात झाली 1965ला. हरित क्रांती हे देशाचं उद्दिष्ट ठरलं, परंतु शेतीला रासायनिक खते वापरल्यामुळं त्या रासायनिक खताचा दुष्परिणाम अशा पद्धतीने झाला की शेतीमधले मायक्रो न्यूट्रन्स, सूक्ष्म अन्नद्रव्याचा ऱ्हास त्याच्यातून सुरुवात झाला. शेतामध्ये शेतीसाठी आवश्यक असलेली कंपोस्ट खते, सेंद्रिय खते ही काळाच्या ओघामध्ये पाठीमागे पडली आणि एक स्पर्धात्मक शेतीचं उत्पादन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खते वापरली गेली. याचे दुष्परिणाम आज देशभरात, जगभरात अनेक प्रकारच्या आजारांनी थैमान घातलेलं आहे. उदाहरणार्थ, डाळिंबाच्या बागेमध्ये, द्राक्षाच्या बागेमध्ये अतिरिक्त रसायने वापरल्यामुळं त्याचे दुष्परिणाम असे झाले की आज देशामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेलं आहे. कॅन्सरचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेले आहेत. अशा प्रकारे रासायनिक खते हे मानवाचं अस्तित्व नष्ट करण्याच्या दिशेने घेऊन जात आहेत. म्हणून भारतासह जगभरात सेंद्रिय शेतीकडे प्रत्येक शेतकऱ्यांना वळावं लागेल आणि त्यातून सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाच्या माध्यमातून आज आपण एक चांगल्या प्रकारचं नवजीवन, चांगल्या प्रकारचं सकस आहार हा प्रत्येक मानवाला मिळेल. यासाठी आपल्या छोट्याशा परसबागेमध्ये सुद्धा आपल्या परिवारासाठी लागणारा भाजीपाला आपण निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ, वांग्याची झाडं असतील, कांद्याचा थोडासा परिसर आपल्याला सुशोभित करता येईल. फळबागात यामध्ये आपल्याला घरी लागणारा आंब्याचं झाड आपल्याला लावता येईल, पपईचं झाडं लावता येतील. परसबागेमध्ये भाजीपाला पिकवता येईल. घराच्या गच्चीवरती सुद्धा आपण भाजीपाला आपल्या घराला निर्माण करू शकतो आणि रसायनमुक्त अन्न आपल्या घरामध्ये आपण आपल्या छोट्याशा जागेतून सुद्धा निर्माण करू शकतो. यासाठी माझं सर्व कुटुंब प्रमुखाला आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरामध्ये लागणारं अन्न हे रसायनमुक्त आपल्याला निर्माण करता येईल का, आणि देशाला आणि जगाला वाचवण्यासाठी रसायनमुक्त शेती करण्याचा, आणि रसायनमुक्त शेती करताना आपण कीटकनाशकांची वारंवार फवारणी पण करतोय, त्याचे दुष्परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर माझं तुम्हाला एक नम्र आव्हान आहे, आपल्या शेतीसाठी रासायनिक आणि केमिकलचे फवारणी टाळून त्याला पर्यायी सेंद्रिय शेतीची जोड द्यावी, अशा प्रकारचं मी आपणा सर्वांना आव्हान करतो. आपण सर्वजण आपल्या घरापासून, आपल्या शेतीपासून आपण या रसायनमुक्त शेतीला आणि सेंद्रिय शेतीचा अंगीकार करून आपली प्राचीन पद्धती जी काही शेतीमध्ये होती त्या प्रकारचं अन्न उत्पादन करून एक सकस, पोषक आणि मानवाला रोगमुक्त ठेवण्यासाठी, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी हा आपला सकस आहार आपल्या शेतामध्ये रसायनमुक्त, केमिकलमुक्त करण्याचा संकल्प करूया, अशा प्रकारचं मी सर्व शेतकरी बांधवाला आणि प्रत्येक भारतातल्या आणि जगातल्या कुटुंब प्रमुखांना आव्हान करतो. आपण रसायनमुक्त शेतीचा अंगीकार करून सेंद्रिय शेतीच्या दिशेनं आपलं मार्गक्रमण करूया, अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना कळकळीचं आव्हान करतो. जय किसान, जय विज्ञान, जय भारत. धन्यवाद.